तर नमस्कार मंडळी, मी आहे श्रुती आणि आज आहे रक्षाबंधन. तर सकाळ सकाळी सर्वात पहिल्यांदा मी माझ्या भावाला आणि पप्पाला ओवाळून घेतलं आणि राखी बांधली. तसं तर माझ्या भावाला प्रत्येक कामासाठी माझा मारच खावा लागतो, कारण की त्याला एकदा सांगितलेलं काम तो कधी ऐकतच नाही. त्याच्यामुळे मी त्याला आधीच सांगून ठेवलं होतं की आज तरी माझा मार खाऊ नको. बाबूराव का स्टाईल आम्ही किती जरी भांडणं केले तरी 10 मिनिटात आमचे भांडणं सॉल्व्ह होऊन जातात. असं कधी रुसणं फुगणं नसतं आमच्यामध्ये. तर माझ्या पप्पाला 4 बहिणी आहेत, त्यातून 2 बहिणी आज आल्या होत्या आणि बाकीच्या 2 बहिणींना मुख्यमंत्रीची मीटिंग होती ना, म्हणून त्यांना काही यायला जमलंच नाही. याला म्हणतात बिजी माणसं. नंतर मग सिद्धीने रुद्राला ओवाळलं. आम्ही दोघी एवढंच चिडवतो ना याला. आम्ही नेहमी म्हणत असतो तुला दत्तकच घेतले, तुला मंदिराबाहेरूनच उचलून आणले, कचरा कोंडीतच तो आम्हाला सापडलो होता. हे ऐकल्यानंतर तो एवढा रडतो ना की बास. मागच्या वेळेस त्याने आमचं बोलणं एवढं सिरियसली घेतलं होतं ना की बास. जेव्हा पप्पाने त्याला समजून सांगितलं, त्याचा लहानपणीचा फोटो अल्बम दाखवला, तेव्हा त्याला विश्वास बसला की तो खरंच आमचा भाऊ आहे. रक्षाबंधन झाल्यानंतर आमचा मेहंदीचा कार्यक्रम चालू होता. दरवेळेस मी मेहंदी काढून घेत असते माझ्या पप्पाकडून, पण यावेळेस माझी बहीण काढून घेत होती. रात्री अंकल आंटी आणि त्यांचे छोट्या मुलगांचे हे पण आले होते. मग त्यांना सुद्धा राखी वगैरे बांधली, ओवाळून वगैरे घेतलं. आमच्या आंटीकडे आयफोन आहे, म्हटलं आमच्या फोनमध्ये फोटो काढण्यापेक्षा त्यांच्याच फोनमध्ये फोटो काढ. त्याच्यामध्ये आमच्या इथं फोटो काढत होते. नंतर मग मी, माझ्या आत्यानी आणि माझ्या बहिणीनी, आम्ही तिघीने सुद्धा अंकलला ओवाळून वगैरे घेतलं. अंकल ते खूप दिवसानंतर आले होते, त्याच्यामुळे मग आम्ही थोड्या गप्पा वगैरे मारल्या आणि मग ते निघाले त्यांच्या घरी जाण्यासाठी. यांना बाय बाय केलं आणि नंतर मग मला आठवलं की मला अजून स्वयंपाक सुद्धा करायचा, कारण की माझी मम्मी सुद्धा गेलेली तिच्या भावाला राखी बांधण्यासाठी. त्याच्यामुळे मी जर स्वयंपाक केला नाही तर आमच्या घरातले सगळे उपाशी राहतील. त्याच्यामुळे मी आता करते स्वयंपाक. चला, आसाठी एवढंच. बाय.